भाजपचे खासदार प्रताप सारंगी हे जखमी झाले तर राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि त्यामुळे पडलाव असा दावा प्रताप सारंगींनी केलाय। इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यानची घटना आहे। प्रताप सारंगींचा आरोप मात्र राहुल गांधी यांनी फेटाळून लावलेला आहे। आंदोलनामध्ये भाजप खासदार जखमी झालेत। प्रताप सारंगी आज जखमी झाले आणि त्यांनी आरोप केलाय राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि त्यामुळे मी पडलो असं त्यांचं म्हणणं आहे। ते जखमी झालेले आहेत, त्यांना ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये बसवून नेण्यात आले पुढच्या उपचारांसाठी। आंदोलनामध्ये भाजप खासदार जखमी झाले। राहुल गांधी यांचा धक्का लागला असा दावा प्रताप सारंगी यांनी केला। और राहुल गांधी ने आकर के कैंपिंग को धक्का लगा, वो मेरे ऊपर गिर पड़ा और मैं। कहाँ चोट लगी सर आपको? कहाँ चोट लगी? आंखों की दिखा दीजिए। दरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे हे आरोप फेटाळले, तसं काही झालं नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि सारंगी जखमी झाले असा स्वतः सारंगींचा आरोप आहे आणि हे आरोप मात्र राहुल गांधी यांनी फेटाळलेले आहेत। पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे, तो वो हुआ है बस। नहीं देखिए हाँ किया है मगर ठीक है कोई मतलब धक्का मुक्की से हमें कुछ होता नहीं है, मगर ये एंट्रेंस है पार्लियामेंट हाउस की और हमारा अधिकार है अंदर जाने का, और बीजेपी के जो मेंबर्स हैं वो हमें अंदर जाने से रोक रहे थे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, सारंगी यांना राहुल गांधी यांचा धक्का लागला, ते जखमी झाले असं त्यांचं म्हणणं आहे। राहुल गांधींनी आरोप फेटाळलेत, काय नेमकं झालंय? भाजप खासदार प्रताप सारंगी यांचं धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे। त्यांना सध्या आरएमएल हॉस्पिटलला घेऊन गेलेत। विरोधी पक्षाच्या खासदारांवर हा आरोप भाजपने केला आहे। नेमकं किती काय मार लागलाय आता त्या हॉस्पिटल रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट जे येतील त्याच्यावरून कळून येणार। आज आपण बघितलं तर संसदेत एक निळा वादळ असं दिसून येतंय विरोधकांकडून, जिथे विरोधक एकत्र येऊन जे आहेत संसदेत त्यांनी आंदोलन केलं आहे। जागोजागी जाऊन त्यांनी आंदोलन केलं आहे। इतकंच नव्हे तर विरोधी पक्षांनी भिंतीवर चढून, मक्कर गेटच्या भिंतीवर चढून जे आहेत उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत आणि या संदर्भातली आणखी सविस्तर माहिती देतात। काय नेमकं सगळा प्रसंग घडला सांगतात? तर राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि खासदार जखमी झालेत भाजपचे, अशा प्रकारे हा आरोप होतोय। आणि या संदर्भात उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याला सांगत होत्या, भाजपचे खासदार आहेत प्रताप सारंगी आणि त्यांच्या डोक्याला जखम झालेली आपण या दृश्यामध्ये पाहतोय। त्यांना ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये बसवून नेण्यात आलं, मात्र राहुल गांधी यांचा धक्का लागला असा त्यांचा आरोप आहे। तर प्रतापसिंह सारंगी हे ओडिसातले बालासोरचे भाजपचे खासदार आहेत आणि खरं तर पायऱ्यांवरून ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर ही जखम झालेली आहे आणि त्यांना आता व्हीलचेअरवर बसवून ट्रीटमेंटसाठी पुढे नेलं जाते, उपचार त्यांच्यावर केले जाणार आहेत। मात्र सारंगींचा आरोप आहे की खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि ते पडले, मात्र राहुल गांधी यांनी कोणालाही धक्का दिला नसल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर। उर्वशी, आपला आवाज मगाशी पोहोचत नव्हता, काय नेमकं काय झालं त्या ठिकाणी? विरोधी पक्षातील खासदार जे आहेत त्यांनी मक्कर द्वारावर ते चढले। भाजपचे खासदार प्रताप सारंगी या आंदोलन दरम्यान त्यांचा हा आरोप आहे की धक्काबुक्की झाली आणि तिथे ते जखमी झाले आहेत। सध्या खासदार यांना प्रताप सारंगी यांना आरएमएल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। मेडिकल रिपोर्ट जशी येतील तिथून समजणार की काय किती जखमी झाले आणि काय नेमकं एक मार त्यांना झाला आहे। बरोबरच काँग्रेस इंडिया गटातील जे खासदार आहेत
त्यांनी आणि भाजप खासदार हे एकमेकांशी भिडले असा एक दृश्य थोडासा दिसून आला काही वेळासाठी. आज संसदेत बघितलं की एक निळा वादळ असा दिसून येतोय, जिथे सगळे विरोधी गटाचे जे खासदार आहेत त्यांनी निळा एक साडी म्हणा किंवा शर्ट म्हणा, वेगवेगळे जे ड्रेसेस आहेत ते घालून त्यांनी आंदोलन केलं आहे. भिंतीवर चढले आहेत, मकरद्वाराच्या भिंतीवरही चढले आहेत. आंदोलनात आपण बघतो तर इंडिया ब्लॉक याच्यातून काँग्रेसमधून मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीच्या खूप खासदार सहभागी आहेत. त्यात प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि दुसरेही सहभागी आहेत. राहुल गांधी यांनी संसदेत सांगताना सांगितलं की मी संसदेत आज जात होतो त्यावेळी भाजपच्या खासदारांना मला अडवण्याचा प्रयत्न केला. संसदेत प्रदेशावरून आज जाण्याचा आमचा अधिकार आहे, पण मात्र भाजपच्या खासदारांनी आम्हाला रोखलं आणि तिथे जे आहे एकमेकांमध्ये धक्कामुक्की झाली आहे असा आरोप भाजपकडून आलाय. पण राहुल गांधी यांनी हे सगळा आरोप फेटाळला. ठीक. उर्वशी, आपण पुन्हा एकदा हे प्रेक्षकांना दृश्यांच्या माध्यमातून दाखवूया. उर्वशी कोण आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून होत्या आणि काय नेमकं घडले दाखवत होते. आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहतोय. आज संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या प्रकारात एक गोंधळ झाला असं म्हणावं लागेल. तर भिंतीवर चढून, मकरद्वाराच्या भिंतीवर चढून आज काँग्रेसच्या नेत्यांनी, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी अशा प्रकारे अपमान कांग्रेस ने किया है. नकली गांधी माफी मांगो, नकली गांधी माफी मांगो. बाबा साहब के अपमान नहीं सहेंगे हिंदुस्तान. लगातार कांग्रेस पार्टी पंडित जवाहरलाल नेहरू के समय से लगातार संविधान के निर्माता भीमराव अंबेडकर का अपमान कर रहे हैं. सुनियोजित षड्यंत्र से 1992 के अंदर उनको चुनाव हरवाया, 1958 के अंदर भीमराव अंबेडकर को चुनाव हराया. आज अंबेडकर जी के का जिस प्रकार से अपमान देश में कांग्रेस कर रही है उसको भारतीय जनता पार्टी बर्दाश्त नहीं करेगी और इसके लिए हमारे राहुल गांधी को माफी मांगना चाहिए, प्रियंका गांधी को माफी मांगना चाहिए, सोनिया गांधी को माफी मांगना चाहिए. अब इस देश के अंदर संविधान निर्माता भीमराव अंबेडकर जी के अपमान को देशवासी, भारतवासी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रभक्त कार्यकर्ता बर्दाश्त नहीं करेंगे. तर हे भाजप कार्यकर्त्यांचे आपण प्रतिक्रिया पाहतो आहोत. आज संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनाचा खरं तर 19वा दिवस आहे. मात्र विरोधकांनी संसदेबाहेर अशा प्रकारे मार्च काढलेला होता आणि त्या दरम्यान ही दुर्घटना घडली आणि यावेळी भाजपचे खासदार सारंगी हे जखमी झाले. राहुल गांधी यांचा धक्का लागला आणि त्यामुळे मी जखमी झालो असं त्यांचं म्हणणं आहे. तर अमित शहांविरोधात इंडिया आघाडीनं आज आंदोलन केलेलं आहे आणि विरोधी पक्षानं भिंतीवर चढून आंदोलन केलं. अमित शहांनी माफी मागावी, पदाचा राजीनामा द्यावा. इंडिया आघाडीनं संसद परिसरामध्ये अशी घोषणाबाजी करत हे मोठं आंदोलन छेडलं. विरोधकांनी आज भिंतीवर चढून संसदेमध्ये हे आंदोलन केलं. मकरद्वार या ठिकाणी जी मोठी भिंत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे भिंतीवर चढून हे विरोधकांनी मोठं आंदोलन केलं आणि हातामध्ये बाबासाहेबांचे फोटो होते. निळा एक वादळ आज संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये दिसत होतं. संसद परिसरामध्ये इंडिया आघाडीनं आज हे मोठं आंदोलन केलं. तर खरं तर आज 19वा दिवस आहे या हिवाळी अधिवेशनाच्या संसदेचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अमित शहांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा विरोध करत, त्याचा निषेध करत कालपासूनच इंडिया आघाडी आक्रमक झालेली दिसते. आज संसदेच्या बाहेर अशा प्रकारे मोठं आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे सर्वच जण या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि विशेष म्हणजे राहुल गांधीचे नेहमी पांढऱ्या टी शर्टमध्ये दिसतात, तेही आज निळा टी शर्ट घालून या आंदोलनामध्ये सहभागी झाले.